मी फालतू चालेल, आई नाही आहे घरी, कोणी नाही आहे, फालतूच्या फालतू आली मी बी. मला वाटलं बा की सकाळी जातो, दिवसभर राहतो आणि संध्याकाळी मग आपल्या घरी वापस चालली जातो. काय सकाळी येतच पुरा दिवस डुबू राहिला, आई आलीच नाही अजून. जाऊ दे, गेली तर चांगल्याच कामासाठी गेली, विक्रमदादाला आणायला गेली. ते तरी एक काम चांगलं करू राहिली. आता आलीच तर विक्रमदादाला वहिनीला भेटूनच जातो ना. वाट पाहतो आईची येईपर्यंत. कायचं आजचा दिवस इथंच मोडून जाते मायाला मग. तसं बी मला आत्यान राहुलजी म्हणत होते, जर उशीर झाला तर थांबून जाशील म्हणे रातभर. तर थांबून जाईन इथंच मग आजच्या दिवस. पण कधी येते आई, सकाळपासून गेली अजून आली नाही. तिथं काय झालं काय माहीत, विक्रमदादा येतो म्हणते का नाही म्हणते, तर काय माहीत काय झालं. तर फोन लावलेलं तर फोनही नसलू राहिले ते दोघं जण. निदान फोन तर उचलायला पाहिजे. बाई काय झालं, एक तास काऊन बडबड करू राहिला? बडबड नाही करू राहिली, विचार करू राहिली मी. कायचा विचार करू राहिला तर? बाई ना, मी हा विचार करून आली होती. म्हटलं दिवसभर थांबतो म्हटलं इथं, संध्याकाळी मग चालली जातो माझ्या घरी. पण कायचं आईच नाही आहे इथं, आणि विक्रमदादा बी येणार आहे म्हणते. तर विचार करू राहिली की आजच्या दिवस मग काम करू का जाऊ, हाच विचार करत होती. आजच्या दिवस राहून जा ना, आल्या तर. आता विक्रमदादा येणार, ताई येणार. भेटी गिटी होतात तुमच्या, आता लय दिवस झाले भेटी नशीन झाल्या ना. भेटी गिटी करा. हो येणार तर आहे, पण दादा येते का नाही यात, आई बाबा फोन देते नाही उचलू राहिले. नाही, मी आता सध्या फोन केला होता ना, येऊ राहिले म्हणते. खरंच का माहिती, सरीच्या सरी येऊ राहिले का? हो सरी येऊ राहिले, दादा येऊ राहिले, ताई येऊ राहिली, सरीच येऊ राहिले. चल माय बाई, ते तरी चांगलं. काय आणला तुला, चहा आणला का बनवून? हो ताई, चहा आणला. कायला आणला व, राहू दे ती आराम करणं, ती तब्येत नाही म्हणते चांगली, आराम करते, राहू द्यायला पाहिजे होता चहा. चहा पिणं अर्जंट आहे का? आताच तर पेला होता थोड्या वेळ पहिले. नाही नाही, मला बरं वाटत होतं आता, तर मला पण चहा प्यायचा होता. म्हटलं मांडतो सरायसाठी चहा. अरे ते पा प्रेमजी बी आले. प्रेम आला का? आला काय बाप्पा तू? हो बाई आलो. तू कशी काय आली तर? अरे बाप्पा, आता मी काही येऊ नाही शकत का? नाही बाई, असंच विचारलं मी ना. अरे कृष्णाला म्हणत होता म्हणे मामाला भेटायचं आहे, मावशीला भेटायचं आहे, मामीला भेटायचं आहे, तर मग घेऊन आली त्याला भेटीले. चांगलं केलं. कृष्णा कुठं आहे तर? तो बाहेर खेळत आहे. आई की नाही दिसू राहिली, आई कुठे गेली? प्रेमजी आता आहे ना, विक्रमदादाला आणायला गेला, आता आणि मामाजी. बापरे, काय गोड करत आहे, खरंच गेली काय? खरंच, आता आणि मामाजी सकाळीच गेले, खरंच गेले. खरंच गेले का? मला ते यकीन नाही उडालं. अरे बाप्पा, पहिले मला यकीन नव्हता झाला. लय चांगलं झालं विक्रमदादाला आई आणायला गेली. तर मला वाटलंच होतं विक्रमदादा स्वतः नाही म्हणून आईला आणायला जायला लागेल. कधी येत आहे तर मग विक्रमदादा, वहिनी सगळेजण कधी येत आहे? बस निघाले ते, थोड्या वेळात येतातच. आता आले तर बसा, चहा पिऊन घ्या. नाही नाही, मी फ्रेश होतो आणि नंतर मग चहा पिन, माझ्या रूममध्येच पिन चहा. जाऊ दे, त्याला हातपाय तोंडू दे, फ्रेश होऊ दे, मग तो चहा पिन. ठेवून दे इथं मोहिनीच्या, मी पिऊन घेईन, ठेवून दे. बरं बाई. चांगलं झालं विक्रमदादा येत आहे तर. जगदीशला सांगितलं का की विक्रमदादा येऊ राहिला म्हणून? नाही नाही, जगदीश भाऊजीला अजून सांगितलं नाही. त्याला आता सरप्राईजच देऊ आपण, काही सांगितलं नाही त्याला. हां, हे चांगलं आहे, जगदीशला सरप्राईजच द्या एकदम. हो हो, जगदीशला एकदम सरप्राईजच भेटेल. चला बरं लवकर, तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, फ्रेश होऊन जा, आता ते येतच असतील. हो हो, चाल चाल. वहिनी वहिनी, बोला ना वहिनी, काय झालं? मी काय म्हणतो वहिनी, दादा आणि वहिनी येणार आहे, लय दिवसांनी येणार आहे, तर आपण त्याच्यासाठी मस्त अंगणात एक मोठी वेलकमची रांगोळी काढता का? अरे हो, चला ना, काढू ना. हो बाई, तिची तब्येत खराब आहे ना, मोहिनीची तब्येत खराब आहे, आणि तसाही प्रेम आलेला आहे. जाऊ दे त्याला, त्याच्या रूममध्ये जाऊ दे, मी तशीच बसेला ना इथं खाली पिली. चल ना, आपण दोघी बहिणी मिळून रांगोळी काढू. चल मोहिनी, जाय तू, प्रेम आलेला आहे, त्याला टावेल गिवेल दे, हातपाय तोंडू दे, चहा घी दे त्याला प्याले. तू बी चहा पे, थोडा आराम कर, तू तब्येत नाही आहे चांगली तर. मी आणि रोहिणी आम्ही दोघी जणी मस्त रांगोळी काढतो. तशी आली तर बोरच उरायली, बसेला जाऊ मी, काही करायला नाही आहे मला, रांगोळी तरी काढतो. बरं बाई, ठीक आहे. चल रांगोळी काढू आपण. हो चल बाई. वहिनी, रांगोळी कुठं ठेवलेली आहे? ते तिथं पायऱ्याजवळ ठेवलेली आहे. सर्व रंग आहे ना? हो आहे, सर्व रंग आहे. रोहिणी, कृष्ण कुठे आहे तर? कृष्णाला खेळू राहिला होता ना? हो बाई, कृष्णा खेळत आहे. चल आपण रांगोळी काढू, कृष्णा खेळू राहिला अंगणात नाही. हो माय बाई, त्या पोराला सांगा बी लागन, रांगोळी काढल्यावर मोडू नको म्हणून. नाही मोडत तो, त्याला सांगितलं एक बारकी. मोहिनी चल, मी हातपाय तोंड धुतो, मला चहा दे. हो चला चला. चल बाई, रांगोळी काढू आपण. हो चाल चाल. काय नाही बाई, किती बोर होत राहिली मी. कृष्णा नाही आहे, सोनू नाही आहे घरी, कोणीच नाही आहे घरी. किती बोर होत राहिली मी घरी. टी व्ही पाहतो म्हटलं तर टी व्हीमध्ये बी काही दिसून नाही राहिलं. आता नाही बाई सांगा, आता हे टी व्हीमध्ये नाही दिसून राहिलं काही, आणि सोनूही नाही आहे घरी, कृष्णाही नाही आहे घरी. तो राहुल आहे, राहुल त्याच्या रूममध्ये आहे. काय करू काय माहीत पापा, लय बोर होत राहिली मी. आता त्या राहुललेच म्हणा लागेल, टी व्हीमध्ये काम नाही दिसून राहिलं, पाय पापा चालू करून दे टी व्ही. चल बा, लवकर जायला लागेल मला. आता नाही बाई, राहुल आताच आला होता, आता डबल कुठे चालला? राहुल, ओ राहुल. काय आहे? आताच आला होता पप्पा तू बाहेरून, आता कुठं चालला? आई ते माहीत नाही का माझा साईड बिझनेस, तर त्या पार्टीची माझी मीटिंग आहे, तर मीटिंग करायला चाललो. कोणती पार्टी आहे रे बापा तुझी? मी काय म्हणत होती, हे टी व्हीमध्ये चित्र कोण नाही दिसू राहिलं रे? सोनू बी नाही आहे, कृष्णाही नाही आहे घरी, बोर उरायली बापा मी. मला असं वाटलं एखादं काही पाहतो म्हटलं सिरियल मिरेल, काय बरं टी व्हीवर तर काही दिसूच नाही राहिलं. अरे आई, टी व्हीचं रिचार्ज संपलं, त्याच्यात पैसे टाका लागतात. आता बापा मग दे ना टाकून. नाही आई, मी आता जातो, ते पार्टी मी वाट पाहत आहे, लय अर्जंट काम आहे, ती कुणाला टाकून देतो. काय रे बापा, कोणती पार्टी आहे? किती वेळा पार्टीला भेटायला जातं निरा? नाही नाही, लय अर्जंट आहे, तू नाही समजू शकत.
नाही तर मायला नुकसान होऊन जाईल. त्याचं नुकसान होऊन जाईल बापा तुझ्या. हां, कधी म्हटलं नुकसान होऊन जाईल, पाटील भेटायला जायचं आहे, पाटील भेटायला जायचं आहे, तेच ऐकू राहील तुझ्यावालं मी काय म्हणून राहिली राहुल, या काना ऐक का त्या काना ऐक, सुधरून जाय. जर तू काही गलत करत असेल तर आताच तू समजून जाय. मी तुला सांगू राहिली चांगल्यानं. आता जर तुला काही गलती केली तर तुझी बायको तुला माफ नाही करीन, आणि तुझे बाबा आले तर तुला डायरेक्ट घराच्या बाहेर काढतील. आता सांगू राहिली मी तुला. मग मी काही करू नाही शकीन ना, कोणीच काही करू नाही शकीन. आता काय सांगू राहिली मी, फसलो म्हणून मी. हां बरं ठीक आहे, नाही ठीक आहे. मी काय म्हणतो आई, तुला बोर होऊ राहिली, तू शांता मामीला फोन कर ना. हां कोणावर बोल, शांता मामीसोबत. नाही नाही बापा, सकाळीच बोलले तिच्यासंग फोनवर, आता काय बोलू. नाही तर गंगू मावशी इथं चालली जाईल ना. हां त्याच्यासमोर बोल जाऊन. आता तसंच काय करावं लागेल बापा, एखाद्या दोस्तींची तिथं जावं लागेल मला. बरं आई तुझं आहे, मी चाललो. बापरे बाप, लय उशीर झाला मला, लय उशीर झाला. चल माय बाई, लय बोर होऊ राहिली मी, एखाद्या माझ्या दोस्तींच्याच घरी जातो. चल बापा, रांगोळी बी काढली, आईन बाबा बी येते आता विक्रमदादाला घेऊन. तोपर्यंत आहे ना मी आत्याला फोन करतो, विचारतो राहुलजी आले का नाही आले, वावरातून जेवण केलं का काय, विचारतो ताईला फोन करू. हॅलो आत्या, काय करू राहिले? काही नाही बाई, बोर होऊ राहिली बाई ना. हां तुम्ही लोक नाही या घरी तर काही करू नाही राहिलं मला यायला पुरलं असतं तुमच्यासोबत. पण राहुलजी होते ना एकटे घरी, कायचा एकटा होता घरी, कायचा तो घरी राहते. आताच चालला गेला तो म्हणे की पार्टी वाट पाहताय म्हणे, तर मिटिंगला चाललो. पण आता तुम्हाला असं वाटत नाही का याची पार्टी लय सुरू राहिली म्हणून, तिला मिटिंगा करू राहिले? हो ना बाई ना, मला असंच वाटत आहे. मग आता ते घरी नाही का गेले का, जेवण केलं का ताईनं? हो त्यानं जेवण केलं, वावरातून आल्याबरोबर मी त्याला जेवायला दिलं होतं. मग त्याच्या रूममध्ये थोडा आराम करत होता, फोन आला बाई कोणाचा तरी, तसाच पाहिला. मी काय म्हणतो आता, आजच्या दिवस माझ्या काही येणं नाही होणार वाटते, आज मुक्काम करायला लागेल मला. हो ना माहिती, तू येऊ राहिली संध्याकाळी, मला काही करू नाही राहिलं बाई एकटीले. हो येऊ राहिली होती मी, पण माझा भाऊ येणार आहे, विक्रम दादा नाही का, तू विक्रम नाही का माझा भाऊ, तो येणार आहे. माय बाई तो तर घर सोडून गेलता ना. हो आता आई आणायला गेलेली आहे ताईले, तर ते येऊ राहिले. हां मग आता लय दिवस झाले माझ्या भावासंग मी भेटली नाही, वहिनीसोबत भेटली नाही, तर मी म्हटलं भेटीगोटी करूनच येतो, तर आजच्या दिवस मुक्काम करतो. आता पण आता किती टाईम झाला तर, हां ते येतील मग याले रात होईल, मग रात्री काही याले पुरते का, मग म्हणून म्हटलं आजच्या दिवस मुक्काम करतो. मग कृष्णाची उद्याची शाळा पडन ना. नाही आता पडत नाही ना, मी सकाळीच येतो ना. हां त्याची शाळा आहे 10 वाजताची शाळा आहे त्याची, सकाळीच येतो मी, होते त्याचं जाणं शाळेत. बरं ठीक आहे, तुझी मर्जी. मग आता पायसन राहुलजीला जेव्हा खावायला देसन बरोबर. हो वेना देतो, तो घरी आला टायमावर तर देईन ना. हां मी काय म्हणतो 4-5 पोळ्या टाकून घेसान, भाजी तर आहे सकाळची शिल्लक भाजी बनवली मी ना, तुमच्या दोघांची होऊन जाते. हा टाकीन ना 4-5 पोळ्या टाकून देईन. आणि हो आता मी काय म्हणून राहिली ती, राहुलजी आले ना तर मला फोन करायला सांगा बरं. एक फोन नाही केला त्याने मला, नाही तर ते घरी आल्याबरोबर मला फोन करा. कर ना त्याला फोन, तू केला होता फोन. फोन बिझी आला पहिले, आणि आता फोन लावताय तर उचलत नाही आहे. नाही तर एक काम करतो ना, तो आला घरी की तिथंच पाठवून देतो ना. तुम्ही दोघंजण रातभर तिथं राहा, सकाळी 3 जण चालले मग घरी वापस. मग तुम्ही आता तुम्ही एकटाच राहसान ना. हां माय काय थांबतो मी, एक दिवसाची गोष्ट. हो तसंही केलं तर चालते म्हणा, त्याला पाठवलं तरी चालते तुम्ही ना, रातभर मुक्काम करतील, सकाळीच आम्ही पार्टी निघून जातो. मग कृष्णाची शाळाही नाही पडत आणि काही नाही, आणि मला बी मग सोबती होऊन जाते याले. हो तेच म्हटलं मग मी ना. तसं करा मग, ते आल्याबरोबर पाठवून द्या इकडे, तेही भेटून घेतील विक्रम दादाले. ठीक आहे, तो घरी आल्याबरोबर मग मी पाठवून देतो. हो हो आता बाई सोनू बाई, दादा वहिनी आले दादा वहिनी. माय बाई आला का विक्रम दादा? आता मी तुम्हाला नंतर फोन करतो. दादा आला म्हणते, विक्रम दादा आला म्हणते. हो आला का तुझ्या भाऊ? नंतर कर फोन. खरं का हो माय, आले का ते? हो बाई आले. मी म्हणतो मोहिनीला आवाज दे आणि तिला म्हणा आरतीचं ताट घेऊन ये, लय दिवसानं आली ते घरी. तिची आरती गिरती काढून तिचा गृहप्रवेश सारखंच प्रवेश करा. चला हो बाई ठीक आहे चला. या वहिनी या, तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं तुमच्या घरात. वहिनी वेलकम टू होम. वहिनी तुमचं आपल्या घरात स्वागत आहे. माय बाई किती दिवसानं पाहत आहे मी सर्वांना, किती दिवसानं पाहत आहे. खरं मला लय खुशी होत आहे, खूप खुशी होत आहे मला माझ्या घरात डबल वापस येऊन. मी तर कधी विचारही नव्हता केला की डबल माझ्या घरात मी वापस येईन म्हणून. अरे वहिनी तुम्ही रडू राहिला? रडायचे दिवस गेले आता खुशीचे दिवस आहे, रडू नका. माय बाई किती चांगले आहे ताईला तर रड बी येत आहे. आपल्या घरी वापस आल्या म्हणून ताईला रडी येऊ राहिला, किती चांगल्या स्वभावाच्या आहे. सुनबाई रडू नका. हो विशाखा रडू नको. हो आता नाही रडत मी, आता नाही रडत. रडायचे दिवस गेले, खरं बोलल्या ताई तुम्ही, गेले आता रडायचे दिवस, आता खुशीचे दिवस आहे. मग नाही तर काय वहिनी. अरे कृष्णा रिंकू कुठे? रिंकू नाही दिसू राहिला मला. रिंकूटल्या कुठे? ताई ते आल्याबरोबर दोघं खेळू राहिले. आम्ही आलो ना, आल्याबरोबर कृष्णा आला, रिंकूला खेळायला घेऊन गेला. आता नाही बाई या लेकराला खेळणंच पाहिजे. आता दोघं भाऊ लय दिवसानं भेटले ना, खेळतील नाही का ते? बरं ताईला खेळू द्या. मी काय म्हणतो मोहिनी दे आरतीचं ताट दे, वहिनीची आरती काढतो मी. हो ताई. अरे हे कोण? हे प्रेमभाऊजीची बायको आहे का? हो ही आपल्या प्रेमची बायको आहे ना. तू देव राणी. वेलकम टू होम ताई. माय बाई खरं किती सुंदर आहे व, लय सुंदर आहे व दिसाले. प्रेम भाऊजी लय सुंदर बायको आणली तुम्ही ना. खूपच सुंदर दिसते. जेवढी सुंदर ते दिसते ना तेवढा सुंदर तिचा स्वभाव आहे. खूपच चांगली आहे, खूप चांगली आहे. हो लय चांगली आहे, पागल आहे एक नंबरची. या वहिनी या घरात या, मी आरती काढतो तुमची, मग घरात चला. काय माय बाई हिची का आरती मारती काढायला लागते, काही नाटकं करत राहतात हे लेकरं. यायला येतं लय खुशी झाली. दादा तू ये नंतर ये. हो प्रेम येतो. अरे विक्रम दादा वहिनी हे आले वाटते, सर्वेच्या सरे आले. विक्रम दादा वहिनी. अरे जगदीश बी आला. दादा वहिनी आले का तुम्ही? हो आलो आम्ही.
खरं दादा मला खूप खुशी होत आहे. मी सांगू नाही शकत मला किती खुशी होत आहे तर. आता तर झाला ना बाप्पा जगदीश, तू खुश झाला ना आता? आता तर करशील ना लग्न? हो आई, मी लय खुश झालो. आता तू जे म्हणशील ना ते मी करीन. तू यासाठीच तर केलं बाप्पा मी एवढं जीवावर पत्तर ठेवून या दोघांना घरात नाही आणलं मी ना. जगदीश, आता तू खुश झाला ना? हां, आता दादा आला, वहिनी आली, झाली आता आपली फॅमिली कंप्लीट झाली. हो बाबा, आता आपली फॅमिली कंप्लीट झाली. हे सर्व जगदीश दादाच्यानं झालं. जर जगदीश दादानं पुढाकार नसता घेतला तर हे झालं नसतं. आईनं कधीच दादाला आणि बहिणीला घरात नाही नसतं आणलं. पूर्ण जगदीश दादाच्यानं झालं. आता जगदीश भाऊजी खूप खुश झाले असेल. चला, मी माझ्या गोष्टी रडून राहिलो तर हे तरी चांगलं झालं. दादा वहिनी डबल घरातनी वापस येऊन गेले. खरं आज मला खूप खुशी होत आहे, खूप खुशी होत आहे. आज आमची पुरी फॅमिली एकत्र आली. पुरी फॅमिली आज आमची कंप्लीट झाली. आम्ही तिघं भाऊ जे अलग अलग झालो होतो, डबल आज आम्ही एक झालो. आणि हे सर्व जगदीशच्यानं झालं. जगदीशनं जर हिंमत नसती दाखवली, आईच्या खिलाफमध्ये नसता गेला आणि आपल्या जीतवर जर रडून नसता राहिला तर हे सर्व झालं नसतं. खरंच जगदीशनं लय हिंमत दाखवली. जगदीश भाऊजी आता झाले ना खुश? हो वहिनी, आता मी खुश झालो. बापा रे किती खुश झाले हे सरेच्या सरे. हां, यायला वाटते की आम्हाला खजाना सापडला का काय बापा. काय किती खुश आहे सरेच्या सरे. ह्या जगदीशच्यानं याच्या जीतच्यानं मला एवढं करायला लागलं. हां, यायला घरात मी डबल घेऊन यायला लागलं. घरातून मोठ्या मुश्किलने यायला काढून दिलं होतं मी ना, डबल यायला घरात बोलवा लागलं मला. खरं बच्छला, लय चांगलं केलं तू ना. पोराला घेऊन आली तू घरी, पोराला सुनीले डबल वापस. तुने लय चांगलं केलं बच्छला, खरोखर मध्ये. हो बाप्पा, माझं मनच असं आहे. हां, माझा स्वभाव लय चांगला आहे, पण तुम्हालाही समजत नाही ना माझा स्वभाव. नाही समजत तुम्ही लोकायले. मी म्हणतो ना माझ्यासारखा स्वभाव कोणाचाच नाही आहे. एवढा चांगला स्वभाव आहे माया. खरं हे काम लय चांगलं केलं तू ना. ती गाई भावाले डबल एका सोबत आणलं तू ना, हे लय चांगलं केलं. चला बाप्पा, आता ताई येईन तर आता मला आता टेन्शन नाही राहील. नाही तर सर्व मला एकटीलाच करावं लागत होतं. आता ताई येईन, आता मला मदत करू लागेल ताई. चांगलं झालं ताई आली. ताईचा स्वभाव बी लय चांगला वाटत आहे. हां, ते स्वभावानं बी गरीब दिसत आहे ताई. चला वहिनी या आता घरात. हो वहिनी चला घरात या. मी फटाके गिटाके फोडतो आता अंगणात. आता नाही बाई, येईल का दिवाळी आली का? हां, फटाके फोडतो म्हणते. काही फटाके नाही फोडा लागत. दिवाळी आहे का? आई आज आमचा भाऊ आला आमच्या घरी. आमच्यासाठी तर दिवाळीच आहे आज. रोहिणी, तू बरोबर बोलली. आज आपल्यासाठी दिवाळी आहे. चल, आज मी फटाके फोडू लागतो तुले. नाही नाही बाप्पा, तो आवाज नाही सहन होत मला. फटाके नका फोडू. बच्छला, फोडू दे लेकराईला. काय हो बाप्पा, हां तुमच्या हातात फटाका फुटला होता, भुलले का तुम्ही? हो पण फोडू दे ना, लेकरं फोडतो म्हणते तर. बरं बाप्पा, जे करायचं आहे ते करा. मायकून ऐकते घरात. आता बोलणं नाही सोडीन, पण काही झालं तर चालते. आता तर सर्वांना बोलणारच आहे. चला ना बाप्पा घरात नाही. सगळ्या गोष्टी काय इथंच करसा आता बाहेर दारात नाही. चला ना घरात. ताई चला घरामध्ये चला सर्वजण. हो चला चला घरात चला. घरात नाही जाऊन बोलू आता आपण सर्वजण. चला आता आम्ही तसा. हां इथंच आहे आता. हा चला घरात चला. खरं आपला परिवार तो आपला परिवारच असते. आपल्या परिवारासोबत राहायची मजा सलग असते. मी खूप भाग्यशाली आहे जर मला असा परिवार भेटला. आज मला खूप खुशी होत आहे. पूर्ण परिवार आमचा एक झाला हे पाहून मला आज खूप खुशी होत आहे. फक्त आता आनंदीची कमी आहे. एक बार आनंदी आली या घरात मी लग्न करून की आमची पुरी फॅमिली कंप्लीट होऊन जाईल. मग दादा मी अंदर जाऊन फटाके आणतो. हो रोहिणी, जा फटाके आण. चला ना बाबा, का बाहेर उभेच राहता. चला घरात.